मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साध्या सेंद्रिय रेणूंची ठिपके संरचना कशी काढायची, विशेषतः अशा रेणूंची ज्यामध्ये एकेरी बंध आहेत. चला, मिथेनपासून सुरुवात करूया. मिथेनचे रेणवीय सूत्र CH4 आहे. जर आपल्याला याची ठिपका संरचना काढायची झाली तर सर्वात आधी आपण कार्बनचा विचार करूया. आवर्त सारणीमध्ये कार्बन आवर्त 4 मध्ये येतो. त्यामुळे त्याच्याकडे 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षात असणारे इलेक्ट्रॉन. म्हणून मी कार्बनला मध्यभागी लिहून त्याच्या भोवती 4 बाजूंनी एक एक असे 4 इलेक्ट्रॉन काढतो. आता हायड्रोजनचा विचार करूया. हायड्रोजनकडे आवर्त 1 मध्ये असल्यामुळे फक्त एक संयुजा इलेक्ट्रॉन असतो. सूत्रानुसार आपल्याकडे 4 हायड्रोजन अणू आहेत. त्यामुळे कार्बनच्या प्रत्येक इलेक्ट्रॉन जवळ मी एक हायड्रोजन आणि त्याचा एक इलेक्ट्रॉन ठेवतो. आता आपण हे ठिपके जोडून घेऊया आणि आपली संरचना तयार होईल. ही आहे मिथेनची संपूर्ण संरचना. याची स्थिरता तपासायला आपण कार्बनच्या भोवती एकूण 8 इलेक्ट्रॉन झाले आहेत की नाही हे तपासू. यालाच अष्टक नियम असे म्हणतात. आता इथे कार्बनचे स्वतःचे 4 आणि हायड्रोजनचे 4 असे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 इलेक्ट्रॉनमुळे कार्बन अतिशय स्थिर होतो आणि त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण निऑन या राजवायूसारखे होते. दुसरीकडे आपण पाहू शकतो की प्रत्येक हायड्रोजनच्या वाट्याला 2 इलेक्ट्रॉन्स आले आहेत. हायड्रोजनचा पहिला ऑर्बिटल म्हणजेच s ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉननी पूर्ण भरतो आणि त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण हिलियम या राजवायूसारखे होते आणि असं झाल्याने हायड्रोजन अगदी स्थिर होतो. अशा प्रकारे ही मिथेनची संपूर्ण संरचना आहे. चला, आता नायट्रोजन असलेला एखादा रेणू पाहूया. रेणवीय सूत्र आहे CH3NH2. येथे सुद्धा आपण कार्बनपासून सुरुवात करूया. कार्बन मध्यभागी येईल आणि त्याच्या भोवती 4 संयुजा इलेक्ट्रॉन असतील. सूत्रात कार्बनला 3 हायड्रोजन देखील जोडलेले आहेत. म्हणून आपण कार्बनच्या 3 बाजूंना 3 हायड्रोजन आणि त्यांचे एक इलेक्ट्रॉन जोडूया. आता आहे पाळी नायट्रोजनची. नायट्रोजनचा विचार करताना नायट्रोजन आवर्त सारणीमध्ये आवर्त 5 मध्ये येतो. त्यामुळे नायट्रोजनकडे 5 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. कार्बनच्या उरलेल्या एका बाजूला आपण नायट्रोजन काढू आणि त्याचे 5 इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4, 5 असे दाखवू. अजूनही आपल्याकडे 2 हायड्रोजन शिल्लक आहे. NH2 मधील H2. नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन जोडण्यासाठी रिकाम्या जागा दिसत आहेत. तिथे आपण 2 हायड्रोजन जोडूया. आता सर्व ठिपके जोडून बंध तयार केल्यावर ही संरचना काही अशी दिसेल. पडताळणीसाठी कार्बनचे अष्टक पूर्ण झाले आहे का एकदा बघूया. 2, 4, 6 आणि 8. आणि नायट्रोजनचं काय? नायट्रोजनचे अष्टक पूर्ण झाले आहे. तर 2, 4, 6 आणि 8. त्यामुळे ही संरचना स्थिर आहे. चला पुढे जाऊया. आता असा एखादा रेणू घेऊया ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. मिथेनॉल. सूत्र आहे CH3OH. नेहमीप्रमाणे कार्बनपासून सुरुवात करूया. कार्बन आणि त्याचे 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स, त्याला पुढे 3 हायड्रोजन जोडलेले आहेत. ते जोडून घेऊया. आता ऑक्सिजन जोडूया. ऑक्सिजन आवर्त सारणीमध्ये आवर्त 6 मध्ये येतो. म्हणजेच ऑक्सिजनकडे 6 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. कार्बनच्या बाजूला ऑक्सिजन काढून त्याचे 6 संयुजा इलेक्ट्रॉन्स काढूया. अशा प्रकारे मांडा की एक इलेक्ट्रॉन कार्बनशी बंध बनवेल. हा ऑक्सिजन आणि हे त्याचे 6 संयुजा इलेक्ट्रॉन्स. आता एक शेवटचा हायड्रोजन उरला आहे. सूत्रातील OH मधला H. ऑक्सिजनकडे कार्बन सोबत बंध बनवल्यानंतर हायड्रोजन सोबत बंध बनवायला एक इलेक्ट्रॉन उरला आहे. आपण इथे हायड्रोजन जोडूया. मिथेनॉलची संरचना तयार झाली आहे. येथे कार्बन ऑक्सिजनशी बंध बनवला आहे आणि ऑक्सिजनने हायड्रोजनशी. अष्टक नियम तपासण्यासाठी कार्बनच्या भोवती 2, 4, 6 आणि 8 तसेच ऑक्सिजनच्या भोवती 8, 2, 4, 6, 8 अशा प्रकारे ही संरचना स्थिर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक वेळी अणू आणि त्यांचे इलेक्ट्रॉन मोजत बसण्याची गरज नसते. एकदा सराव झाला की तुम्ही थेट रचना काढायला सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ इथेन C2H6. येथे 2 कार्बन आहे. साहजिकच आहे की हे 2 कार्बन एकमेकांशी जोडलेले असणार.
त्यामुळे आधी 2 कार्बन जोडून घेऊया. आपल्याकडे 6 हायड्रोजन आहे. दोन्ही कार्बनला समान वाटून देऊया, प्रत्येकी 3. अशा प्रकारे मांडणी केल्यास प्रत्येक कार्बनचे अष्टक आपोआप पूर्ण होईल. आपण केलेली रचना बरोबर आहे की नाही हे परत एकदा तपासण्यासाठी आपण एकूण संयुजा इलेक्ट्रॉन्स मोजूया. 2 कार्बन प्रत्येकी 4 असे 8 इलेक्ट्रॉन्स आणि 6 हायड्रोजन प्रत्येकी 1 असे 6 इलेक्ट्रॉन. एकूण 8 आणि 6 असे 14 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. आता आपल्या रचनेतील इलेक्ट्रॉन मोजूया. जर ते 14 भरले तर सर्वांचे अष्टक पूर्ण असेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. तर ही संरचना अगदी बरोबर आहे.